मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 ऑक्टोबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज जरा उशीर झाला बरं का मला रिव्ह्यू द्यायला. काय करू, खोकलाच एवढा येतोय ना की बोललं की खोकला येत होता, पण आता जरा मेडिसिन घेतल्यामुळे बरं वाटतंय. बघा, सुरुवातीला आपण बघतोय नंदिनीबाई आणि मानिनीताई यांचा फराळाचा बेत चालू आहे. आता या दोघींच्या छान गप्पा छप्पा रंगलेल्या असतात. ही नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही कशाला त्या गँग मध्ये गेलात? त्यावर मानिनी म्हणते, अगं एक वेळेला पिहू आणि काव्या तरी काम करतील, पण आमचे विक्रम काही करणार नाही बाई. आता जीवाबद्दल सहज मानिनी बोलून जाते, तेवढ्याच जीवा येतो. मानिनी ताई म्हणतात, अगं मला चिरोटे करायचे, तुझ्या झाल्या का करंजा? तुला माहितीये का, ही पोरं आहे ना सगळी अशी त्या चिरोट्याला चिटकून बसायची. माझ्या सासूबाई करायचे ना चिरोटे, त्या खूप छान करायच्या, चवदार. त्यावरती आता नंदिनी सहज म्हणते, नाही जीवाचा स्वभाव आहे तसा, ते सगळे चिरोटे संपवत असतील, पण पार्थ पण असे होते का? तेवढ्यात आता जीवा येतो आणि म्हणतो, नंदिनी ऐकलं बर का, मी सगळं ऐकलंय. काय ग, तुला काय वाटतं की मी खोडकर होतो का लहानपणी? नाही बरं, सगळ्यात जास्ती डांबरट माझा पार्थ दादा होता आणि तो आजीच्या हातचा मार खायचा. मी आजीच्या हातचा फराळ खायचो आणि तो फटके खायचा. नंदिनी म्हणते, तुम्ही एन्जॉय करत असाल पार्थ जेव्हा फटके खायचे तेव्हा. मानिनी म्हणते, नाही गो नाही नंदिनी, पार्थ आणि जीवा एकमेकांना फार जीव लावायचे बाई. एकाला ओरडा बसला की दुसरा नाराज व्हायचा. मग आजीने जेव्हा चिरोटे खायला घातले तेव्हा कुठे यांची नाराजी जायची बघ. मग जीवा सांगतो, अगो नंदिनी आजी कमाल चिरोटे करायची. नंदिनी, अगं तिच्या हातचा फराळ खाल्ला की रुसवाच पळून जायचा बघ. मानिनी म्हणते, जीवा तिच्या हातचे म्हणजे तुझ्या आजीच्या हातचे हे गुण घेतले बर का तू? जीवा म्हणतो, मान्य आहे ना तुला आई, मग आता या क्षणी तुला निक्षून सांगतोय म्हातारे, किचन मधनं हाल आणि मग जाऊन बाहेर आराम कर. हा श्रावण बाळ करणार आहे फराळ आणि तुला खाऊ घालणार आहे. मानिनी म्हणते, मेल्या, मला म्हातारी म्हणतोस? तुझ्यापेक्षा 100 कामं मी जास्ती करते घरात. जीवा म्हणतो, मला माहितीये, पण प्लीज जाय ना, ए म्हातारे जाय ना. आता मानिनी म्हणते, बर बाबा, तुम्हाला प्रायव्हसी पाहिजे वाटतं फराळ करताना. बरं बाई, माझा पार्थच बापडा चांगला आहे, जाते मी त्याच्या जवळच जाते. आता असं म्हणून मानिनी निघून जाते. नंदिनी म्हणते, काय जीवा हे असं, आणि आता काय फराळ करणार आहात तुम्ही? आता जीवा म्हणतो, हा दादाच्या फेवरेट चकल्या करणार आहे मी, तू खाशील का? मग त्यावर नंदिनी म्हणते, खाणार तर मी आहे, पण मदत हवी आहे का माझी? जीवा म्हणतो, का नाही, चल कर मला मदत. आता दोघे मिळून आता फराळाचं करताय. बापरे प्रेक्षकांनो, आपला अख्खा फराळ झाला. म्हणजे आमचा तो फराळ नुसता पडू नये, फक्त चिवडे खातायत पोरं. त्या चकलीकडे आणि शेवेकडे खोकल्यामुळे कोणी बघेना, एवढं मेहनतीने केलं आणि अशी दुखणी आली बघा. असं काही झालं ना तर अख्खी मेहनत वेस्ट जाते. यांना फराळ करताना बघून आता अंगावर काटा आलाय माझ्या. नको रे बाबा, आता फराळाचं करणं नको आणि ते खाणंही नको, असं झालं. तुम्हालाही असंच झालंय का? मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आता जीवा आणि नंदिनी फराळ करत असताना गाणं चालणार नाही बॅकग्राऊंडला, असं होणार आहे का? नाही, अर्थातच इथे पण त्यांनी गाणं ऐकवलंय आणि अशी वेगवेगळी गाणी ऐकवतायत ना, मस्त वाटतायत ही गाणी ऐकायला. पण कधी कधी मालिका मात्र पुढे सरकत नाहीये, खूपच असं म्हणजे मजा नाही येते बघा कधी कधी सांगायला. असो, आता दोघेही जण एकमेकांच्या सोबत छान फराळ करताय. चकल्या बिकल्या केल्यात जीवाने आणि मस्त कुरकुरीत चकल्या केल्यात आणि नंदिनीला शिकवल्यात सुद्धा. काही काही जणांचा हातखंडा असतो, म्हणजे पुरुष असला जीवा म्हणून काय झालं, पुरुषांच्या हातालाही जबरदस्त चव असते. आपल्या भारतामध्ये असे अनेक शेफ पुरुष आहेत आणि भारताच्या बाहेरही आहेत ज्यांच्या हाताला अप्रतिम चव आहे. तर बघा, नंदिनी आता जीवाकडे अशी सतत बघत असते, तो जेव्हा फराळाचं करतोय तेव्हा. इकडे आता मानिनीबाई तिकडून अकललं म्हणून पार्थकडे आल्यात. पार्थला म्हणतात, काय हिरो, तयार बियार होऊन कुठे निघालात? पार्थ म्हणतो, अगं आई दिवाळी आहे ना, थोडस फटाके वगैरे आणावे लागतील ना. आई जरा बाहेर जाऊन आलो. आता मानिनी म्हणते, हे काय तुझा बाहेर बिहेर जायचं प्लॅन आहे काय? अरे तुला बरं नाही ना बाबा, आणि हे काय रे, गोळ्या पण नाही घेतल्या ना? चल बाईस इथे खाली, चल बाईस. त्या पार्थला निव्वळ कुकुलं बाळच समजते ही मानिनी. असो, किती मोठे झाले तरी आईसाठी लेकरं लहान असतात म्हणा, पण मानिनीसाठी जरा जास्तीच लहान आहेत. पार्थ म्हणत असतो, ए आई जाऊ दे ना, मला बोर झालंय. मानिनी म्हणते, ए बाबा, अरे तुला आराम करायला सांगितलंय. पार्थ म्हणतो, ए आई किती कंटाळा आला ग, आता किती आराम करू मी? अगं मला ऑफिसमध्ये जायचंय, दिवाळी जवळ आलीये,
स्टाफला माझ्या दिवाळीचं फराळ द्यायचा, बोनस द्या. अगो किती काम आहे. ए आई जाऊ दे ना, जाऊ दे ना ग आई, असं काय करते. पार्थ म्हणत असतो, असं काय करते आई, अगं जाऊ दे ना. मानिनी म्हणते, ए बाबा थोडे दिवस आराम कर, मग बरं वाटेल ना तुला. पार्थ तिच्या हाताबाहेर पडायला लागतोय, आई जाऊ दे नको, जाऊ दे ना प्लीज. आता पार्थ म्हणतोय, आई असं काय करतेस ग. मानिनी म्हणते, तुला काय वाटतं मी दुष्ट आहे का. पार्थ म्हणतो, हो मग दुष्टच आहेस तू, कशी जाऊ देत नाही बाहेर बघ बरं. आता मानिनी म्हणते, अरे बघ आई म्हणून हट्ट करते ना बाबा, तुला बरं नाही म्हणून. पार्थ म्हणतो, आई आपण एक काम करू, आपण चिठ्ठ्या करून घेऊ आणि चिठ्ठीमध्ये जर आलं की मी बाहेर जाऊ शकतो तर मग मी जाणार. मानिनी म्हणते, अरे काय चाललंय तुझं हे. पार्थ आता जातो आणि लगेच काही चिठ्ठ्या घेऊन येतो आणि म्हणतो, आई आपण आता चिठ्ठ्या टाकू बघ. आता तो चिठ्ठ्या टाकतो खाली आणि मानिनीला म्हणतो, आई उचल एक चिठ्ठी. मानिनी म्हणते, मी एका अटीवर चिठ्ठी उचलेलं. पार्थ म्हणतो, कुठली अट ग आई. आता मानिनी म्हणते, मला ना तुझा आणि तुझ्या बाबाचा पॅटर्न माहिती आहे, मला माहिती आहे तू सगळ्या चिठ्ठ्यांवर मी बाहेर जाऊ शकतो एवढंच लिहिलं असणार आहे. त्यामुळे आता हा खेळ मी खेळणार आहे. मी जी चिठ्ठी उचलेल ना त्याच्यात जे लिहिलं असेल त्याच्या बरोबर विरुद्ध करायचा. मग आता लगेच पार्थनी चिटिंग केलेलीच असते. तो म्हणत असतो, नाही नाही आई, नाही नाही, राहू दे. आता लगेच मानिनी म्हणते, आता का एवढ्या वर्षापासून मला गोळात घेताय ना, आता नाही मी घोळात येणार. पार्थ म्हणतो, आज काय करतो गाई, मी तुझं गोड गोड गोजीरं पोरग आहे ना, जाऊ दे ना ग मला, जाऊ दे ना ग बाहेर. मानिनी म्हणते, हो का, टाक त्या चिठ्ठ्या, टाक, काढून दाखव मला सगळ्या चिठ्ठ्या. पार्थ म्हणतो, आई किती हट्टी झाली ग तू. मानिनी म्हणते, हो उचलणार का चिठ्ठी. आता मीच उचलते आणि बघते कुठली चिठ्ठी आहे. बापरे केवढ्या चिठ्ठ्या, कुठली उचलू. चल आता ही उचलते. आता मानिनीने ती चिठ्ठी उचलली आहे. त्यात लिहिलेलं असतं, मी बाहेर जाऊ शकत नाही. मग आता पार्थ म्हणतो, अरे वा आई, याच्या विरुद्ध मी बाहेर जाऊ शकतो, आता कळलं मला. मानिनी म्हणते, तू मुद्दाम केलंस हे. मग मानिनी दुसरी चिठ्ठी उचलते आणि म्हणते, या सगळ्या चिठ्ठ्यात तू एकच वाक्य कसं काय लिहिलंस रे पार्थ, हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. पार्थ म्हणतो, ए आई बघ, तू बाबाने सांगितलेला पॅटर्न मी केलेला नाहीये आणि केला जरी तरी तो माझ्या फायद्यातच, चल मी चाललो, असं म्हणून हा पळून जातो. पण आता इकडे बघा, बाहेर विक्रम, काव्या आणि पिहू तिघे मिळून तयारी करतायत ना. आता काव्या ते काहीतरी असं वरती आकाश दिवा वगैरे काहीतरी लावती, असे बारीक बारीक आकाश दिवे. तेव्हा विक्रमला कुठल्या तरी मीनाक्षीचा फोन येतो, म्हणून विक्रम बाजूला जातात फोनवर बोलायला आणि पिहू त्यांच्या मागे मागे जाते. आता काव्या एकटीच तिथे आकाश कंदील लावत असते आणि तेवढ्या तिथे पार्थ येतो आणि नेमकी काव्या आत्ता पडते. म्हणजे 3 दिवसापासून हा काव्याचा पडायचा प्रोमो दाखवत होते, तेव्हा कुठे आत्ताशी काव्या पडली आहे. काव्या पडल्यानंतर पार्थ तिथे येतो आणि तिच्याकडे बघायला लागतो. दोघे एकमेकांकडे पाहत असताना मागे अचानक रम्याबाई आली आहे. रम्या खूप जेलस फील करते पार्थ आणि काव्या असे एकमेकांच्या जवळ आलेले बघून. आता पार्थ तिला हळूच म्हणतो, काव्याला प्रेमात पडायचं सोडून काय स्टुलावर न पडताय. काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं देशमुख, काय आहे हे सगळं. पार्थ म्हणतो, मी नसतो आलो तर पडला असतात ना स्टूलवरनं काव्या. काव्या म्हणते, आलो नसतो तर न आलात न, सावरलत ना मला, जाऊ दे ना मग, झालं तर मग. हे बघा देशमुख, मला सांगा असं कसं जमतं तुम्हाला मला सावरायला. नाही नेहमी वेळेवर कसे काय येता तुम्ही देशमुख मला सावरायला. पार्थ म्हणतो, ते मला माहिती नाही, पण डेस्टिनी मला पाठवत असावी कदाचित तुम्हाला सावरायला. नाही तुम्हाला मी वाचवलंय काव्या, काय फिसकारताय माझ्यावर. काव्या म्हणते, काही काय देशमुख, कुठे फिसकारले मी तुमच्यावर. लगेच पार्थ म्हणतो, फिसकारलं नाही पण डोळे वटारून पाहिलं ना. काय हो तुम्ही थँक्यू म्हणायला हवं होतं काव्या. काव्या म्हणते, होय काय, बरं, अच्छा, हा खटाटोप थँक्यू ऐकण्यासाठी चालला होता का. पार्थ आता इकडे तिकडे बघून घेतो. मग काव्या म्हणते, ठीक आहे, मग कशाला सावरलत मला. पार्थ म्हणतो, मैं क्या स्वतःहून यहाँ पे नहीं आया हूँ, मैं लाया गया हूँ. काव्या म्हणते, हे काय आहे नवीन आता. पार्थ म्हणतो, अरे सांगितलं ना डेस्टिनी. काव्या म्हणते, जा मला काम करू द्या आता, सरका बरं. आता पार्थ म्हणतो, अरे तुम्ही पुन्हा स्टूलवर चढलात तर पडाल ना. आता काव्या म्हणते, बघते माझं मी, तुम्ही सरका बरं. आता काव्या पुन्हा स्टूलवर चढते बरं का. पण आता पार्थ तिथेच असतो बाजूला. पण रम्याला काय वाटतं की काव्या मुद्दाम करतीये, पार्थच्या म्हणजे पार्थने तिला सावरावं म्हणून जाणून बुजून खाली पडली काव्या, असा रम्याचा गैरसमज होतो. रम्या विचार करते तिथे उभ्या उभ्या, या काव्याला ना लाडीक भांडते पार्थ सोबत मुद्दाम, मला जेलस फील व्हावं ना म्हणून. आता हिच्या प्लॅनची मी हवाच काढते,
कसं असतं ना प्रेक्षकांनो, जो जसा विचार करतो त्याला त्याचं जग दिसतं, तसं झालंय रम्याचं. आता रम्या ऑलरेडी खूप प्लॅनिंग प्लॉटिंग करत असते, त्यामुळे तिला वाटतं की काव्या पण तिच्यासारखीच आहे. पण तसं नाहीये. आता या रम्याचा फार जबरदस्त पचका होतो. रम्या येते आणि म्हणते, "अगं काव्य, काय करतेस तू? आणि अगं अशी कशी पडलीस मगाशी? अगं किती नाजूक आहेस गं तू." रम्या आता तिला म्हणते, "सरक अगं सरक, मी लावते हे सगळं." आता काव्या लागली करते तिला आणि तिच्या हातात देऊन टाकते ते सगळे काय जे छोटे छोटे दिवे असतात ते आणि निघून जाते. आता रम्याला काय वाटतं की जशी काव्या पडली तसं आपण पडावं. मागे पार्थ उभा आहे ना, तर तो खुद घेईल सावरून आपल्याला, असं तिचा गैरसमज होतो बरं का. आता ती त्या स्टूलवर चढते बरं का आणि मुद्दाम ते सगळे दिवे लावायला लागते आणि मनात विचार करते, काव्या आता बघ मी काय करते. तुला काय वाटलं की तुलाच फक्त पार्थ सावरेल का? आता बघच काव्या, तुझ्या समोर मी पार्थच्या कशी कवेत जाईल ते. आता ही पडणार तेवढ्यात ही काव्या पार्थला आवाज देते, "ओ देशमुख इकडे या बरं." आता ही जोरात आपटते, हिची कंबर शेकते ना सॉलिड आणि मोठ्या मोठ्याने किंचाळायला लागते रम्या, "आई ग आई, आई आई." पार्थ बिचारा आता तिला धरायला जाणार असतो, तेवढ्यात काव्या त्याला मागे सरकवते आणि म्हणते, "सरका बाजूला. अय रम्या, इकडे बघ माझ्याकडे." "इकडे मी काय, तू पण रम्या, तुला लक्ष देऊन काम करता येत नाही का?" रम्याची कंबर चांगली शेकली आहे. काव्या म्हणते, "काय रम्या, दिसत नाही का तुला? अशी कशी नाजूक आहे ग तू?" आता पिहू येते आणि मोठ्याने हसायला लागते. काव्या तिला म्हणते, "कशा पडल्या बघ रम्या मॅडम आपल्या." रम्या पिहूवर ओरडते. काव्या म्हणते, "ए, तिच्या अंगावर कशाला ओरडतेस ग? तुझं लक्ष नव्हतं ना? तू स्टूलवरनं पडली आणि तसे तोंडावर पडायची तुझी सवयच आहे जुनी रम्या." आता पिहू आणि काव्या दोघी हसायला लागतात रम्याला. रम्या कमरेवर हात ठेवते आणि तिथून निघून जाते अशी राग राग. विक्रम म्हणतात, "अगं हे अरे काय आहे?" म्हणजे ती रम्या गेल्यावर विक्रम येतात आणि म्हणतात, "काय गं काव्या, किती कामं पडली आहेत, ते सगळं लावायचंय." खरंय बरं का मानिनीताईंचं. विक्रम काम एकही करेना, पण फक्त आवाज करू लागलेत. आता पार्थला म्हणतात, "काय रे, तू फटाके आणले सुद्धा? काय रे पार्थ, एकटाच गेला आणि मला नेलं पण नाही." पार्थ म्हणतो, "अहो बाबा, मी नेणार होतो तुम्हाला, पण काय आहे ना, मला बोर झालं होतं घरी. आईला गंडवलं आणि गेलो घेऊन आलो फटाके. पण बाबा, स्वयंपाकघरातनं कसला वास येतोय चकलीचा. मी चाललो स्वयंपाकघरात, तुम्ही लावा दिवे, पण स्टूलवरनं सावकाश बरं, कारण आईला काही तुम्हाला सावरता येणार नाहीये." असं म्हणून आता तो निघून जातो. आता विक्रमला प्रश्न पडलाय की अरे देवा, हे काम आपल्यालाच करायचंय का? पण आता करावं तर लागणार. आता इथून पुढचा सीन छान आणि खमंग खुसखुशीत दाखवलाय. पार्थ आता ते फटाके घेऊन स्वयंपाकघरात गेला, किती हुशार आहे बघा. मोठा आर्किटेक्ट आहे ना, त्याने ते किचन मध्ये ठेवलेत फटाके. असो, आता त्या नंदिनीला आणि जीवाला म्हणतोय, "काय सुगंध येतोय बाहेर चकलीचा, सॉलिड खमंग वास सुटलाय. एक एक चकली खाऊ का मी?" नंदिनी म्हणते, "घ्या ना, हव्या तेवढ्या खा." जीवा म्हणतोय, "दादा सांग ना कशी झाली चकली, टेस्ट कर." पार्थ म्हणतो, "कसली खुसखुशीत झाली रे चकली." पार्थ म्हणतोय, "जीवा, कसलं भारी झालंय रे हे सगळं फराळाचं, काय छान येतो रे तुला फराळ." नंदिनी म्हणते, "पार्थ, सगळ्यांना सगळं नसतं जमत. आता तुम्ही काव्याचं एवढं सुंदर चित्र काढलं, जीवाला जमणार आहे का चित्र काढणं?" आता जीवाला ते खटकतं. जीवा ऍक्च्युली ऑलराऊंडर आहे. त्याने काव्याचं सुंदर चित्र एका क्षणाला काढलं होतं आणि ते आपल्याला इथे आठवून जीवाला ते आठवतं आणि अचानक त्याचा हात कढईकडे जातो आणि त्याच्या बोटाला थोडासा चटका बसतो. नंदिनी लगेच पॅनिक होते आणि म्हणते, "अरे बापरे, जीवा चटका बसला का? तरी मी तुम्हाला सांगत होते करू नका करू नका, तुम्ही माझं काही ऐकतच नाही जीवा." आता नंदिनीची काळजी बघून पार्थ मागून थोडा हसत असतो. म्हणजे नंदिनी थोडी ओव्हर पॉझेसिव्ह दाखवली ना, आता तो सहज गंमत करत असतो नंदिनी. नंदिनी खूप गडबड करत असते, बडबड करत असते आणि म्हणत असते, "बापरे, माझंच चुकलं. तुम्हाला आगीपासून धोका आहे आणि मी काय तुम्हाला फराळाचं करू दिलं." जीवा म्हणतो, "अगं काही नाही झालं ग, ए बाई जरा शांत हो." नंदिनी, "हे बघ, एवढूसा चटका बसलाय मला. हे बघ, आला का कुठे, मला फोड दिसतोय का तुला? आता मी सांभाळून काम करेल." पार्थ म्हणतो, "ए जीवा, करशील रे बाबा, तू सांभाळून काम करशील, पण तुझी बायको माझं गरुनात बांधेल ना." लगेच नंदिनी म्हणते, "हसू नका. कसं झालं तुमच्या बाबतीत मागच्या वेळेला? आठवलं जरी सर्र होतं माझ्या छातीत आणि तुम्ही काय हसताय मला." जीवा म्हणतो, "ए चकाचक बाई, हे बघ कान धरतो, आता पुन्हा असं होणार नाही. दादा घे रे चकली, अजून घे." आता लगेच पार्थ म्हणतो, "ए जीवा, तुझ्या बायकोची परवानगी असेल तर मला एक काम करायचंय बघ." जीवा म्हणतो, "बोल ना दादा." त्यावर पार्थ म्हणतो, "ए अरे जीवा, माझ्या मांजरीसाठी ना मला मस्त फराळ करायचा आहे रे एखादा, तू शिकवशील का मला?" जीवा म्हणतो, "दादा नेकी ओ पूछ पूछ, अरे त्यात काय,
काय बनवणार आहेस सांग, करंजा बनवतोस का? जीवा आता करंजा म्हणतो तेव्हा पार्थ म्हणतो, कशा कशा बनवायच्या करंजा? जीवा म्हणतो, अरे जाम सोप्या आहे. अरे मैदा आणि तूप एकत्र टाकायचं आणि मस्त पीठ तयार करायचं. त्यात सुकं खोबरं, काजू, बदाम, वेलची पूड असं किसायचं, खोबरं मस्त सगळं मिश्रण करायचं, त्याला सारण म्हणतात. आणि मग ते सारण, आता तो एवढी लंबी लचक रेसिपी सांगत असतो तेव्हा पार्थ म्हणतो, ए बाबा ए, अरे रेडी विडी ते जाऊ दे, सोड, जरा खूपच छोटी प्रोसेस वाटते मला, जर आणखीन छोटी प्रोसेस सांग ना. त्यानंतर हा जीवा म्हणतो, बरं चल ठीक आहे, आपण बेसनाचे लाडू करू. बेसनाचे लाडू वळवणं एक कला आहे दादा, असे हळूहळू हळूहळू मस्त वळायचे ते. त्यावरती आता पार्थ म्हणतो, ए बाबा ही कला माझ्यासाठी बला आहे रे, अरे काहीतरी सोपं सांग ना. मग जीवा म्हणतो, बरं चल पोह्याचा चिवडा करशील का? नको जाऊ दे, शेव करशील का? नाहीतर एक काम कर, अनारसे शिकवतो तुला. नंदिनी म्हणते, अरे काय चाललंय तुमचं, एवढं सोपं आहे का अनारसे करणं? एक काम करा तुम्ही पार्थ, रवा आणि तूप घालून शंकरपाळ्याचं पीठ तयार केलंय. जीवा तुम्ही शंकरपाळे शिकवा, त्यांना चटकन होतील. जीवा म्हणतो, अरे हो की, काव्याच्या फेवरेट पण आहेत. नंदिनी म्हणते, कसं काय कळलं तुम्हाला हे काव्याचे फेवरेट आहेत शंकरपाळे? तुम्हाला कसं माहिती? आता जीवा थोडासा टेन्शन मध्ये येतो आणि म्हणतो, नाही ऍक्च्युली काय झालं होतं, आई काव्याला सांगत होती की फराळ छान बनवता येतो मला, तेव्हाच आमचा विषय झाला आणि ती म्हणाली की मला शंकरपाळे आवडतात. अरे तो विषय जाऊ द्या, सोडून द्या. अरे भाई शंकरपाळ्या मिशन ऑन झालंय आपलं, चाल लवकर तुला शिकवतो. लगेच पार्थ पण खूप एक्सायटेड होतो आणि म्हणतो, येस शंकरपाळ्या. शंकरपाळ्या ही रील आठवते ना तुम्हाला प्रेक्षकांनो, त्यावरूनच हे दोघं एकमेकांना चिडवायला लागतात, शंकरपाळ्या बाई शंकरपाळ्या. आता नंदिनीने ते टिंबलेलं पीठ आणून दिलंय आणि आता या दोघांना म्हणते, चालू द्या तुमचं, चालू द्या. आता बघा हा या दोघांची शंकरपाळे करताना खूप छान गंमत जम्मत दाखवली आहे त्यांनी, आज टीव्हीवर बघायला मिस करू नका. नंदिनी आता ती परात ठेवून निघून जाते. आता तिथे फिरकीचा चमचा असतो ना, त्या पार्थला असं वाटतं की जीवा याने गाडी गाडी खेळतो की काय. जीवा त्याला पार्थ त्याला म्हणतो, ए जीवा हे कशाला ठेवलं इथे, काय गाडी गाडी खेळणार आहोत का आपण शंकरपाळे करताना? जीवा म्हणतो, ए दाद्या शंकरपाळ्या, अरे ते शंकरपाळे करायसाठी असतं रे, चल मी तुला शिकवतो कसे करतात. आणि आता दोघेही भाऊ मस्तपैकी शंकरपाळे करताना एन्जॉय करताय. हा जीवा त्याला शिकवतोय, दादा असं हे पीठ गोल करायचं, मग त्याची चपाती करायची, जरा जाडसर लाटायची आणि मग ते गरम गरम असे तळायचे. किती छान ना प्रेक्षकांनो, घरामध्ये सगळ्यांनी मिळून मिसळून कामं केली की पटापट होतात आणि एन्जॉयमेंट होते ती वेगळी. आणि घरच्या गृहिणीलाही थकवा जरा कमी येतो. घरात माणसं असली ना तर सगळं जमतं, ज्यांच्या घरात कमी माणसं असली त्यांना त्रासच होतो नाही का. तर असो, आता सगळं काही जीवा आणि हा पार्थ दोघे मिळून मस्तपैकी सावरून घेतात आणि खमंग खुसखुशीत अशी शंकरपाळी त्यांनी तयार केली आहे. आता इथून पुढे यांचा एकही डायलॉग नाहीये प्रेक्षकांनो, यांनी फक्त आता ते मस्तपैकी पारी लाटली आहे, शंकरपाळे तळलेत, एवढंच काय ते एपिसोडच्या शेवटपर्यंत त्यांनी आज दाखवलंय. पार्थ सॉलिडच खुश असतो, त्याला काव्यासाठी काहीतरी करायला मिळालंय म्हणून, आणि त्यातनं जीवा खुश असतो की आपला भाऊ त्याच्या बायकोसाठी काहीतरी खास करतोय म्हणून. असो, आता इथे त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला, पण पुढच्या भागात जरा धमाका झाला ना. आता हा पार्थ काव्याला म्हणतो, तुमच्यासाठी खास शंकरपाळी. आता काव्या म्हणते, अरे बापरे माझ्यासाठी? नंदिनी तिला सांगते प्रेमाने, अगो तुझ्यासाठी केली आहे पार्थने, टेस्ट करून बघ कशी झाली आहे. काव्या खाते आणि एकदम बोलून जाते, अगदी जीवाने केली आहे शंकरपाळी अशी वाटतात. जीवा आता घाबरून काव्याकडे बघायला लागतो. मानिनी या दोन्ही सुनांना दागिने देते. इकडे सुनीता मानिनीच्या घरात पूर्ण तयारी करतीये फटाके उडवण्याची, म्हणजे जीवा आणि काव्याला एक्सपोज करायची. येणारा भाग बघायला मजा येणार आहे नाही प्रेक्षकांनो. आजचा भाग हा असा होता. सॉरी आज जरा मला उशीर झाला. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.